मुलांना मेथी आणि ड्रायफ्रूटचे लाडू खायला घालणं म्हणजे युद्धावर जाण्यासारखं वाटतं. मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा. स्वागत आहे तुमचं द आय ट्रेलवर. मागच्या वेळेस एक रील अपलोड केली होती, त्यामध्ये बऱ्याच कमेंट होत्या की याची रेसिपी आम्हाला सांगा. तर आजचा व्हिडिओ आहे त्यासाठीच. एकाच मिश्रणापासून 2 प्रकारचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर लाडू बनवायला लागतो गूळ, नाचणीचं पीठ, वेलची, डिंक, पिस्ता, मेथी, शेंगदाणे, बदाम, तीळ, मनुके, अक्रोड, काजू आणि थोडेसे मखाने. घरात जेवढे ड्रायफ्रुट्स असतील त्याचा वापर करून तुम्ही हे लाडू बनवू शकता. हे सर्व इन्ग्रेडियंट्स मी वरती काढून घेतलं आणि गॅस तापवून त्यामध्ये मी भाजून घेत आहे वेलची पूड. तर वेलची पूड एवढा वापर करत नाहीये लाडूमध्ये, मी घरगुती वापरासाठी एकत्र भाजून घेत आहे कारण की कढई मोठी आहे. मी वेलची पूड आता भाजून घेत आहे आणि वेलची अशी थोडीशी खरपूसशी झाली की मी काढून घेतली आहे. त्यानंतर अशाच प्रकारे बदाम, काजू आणि शेंगदाणे, अक्रोड, तीळ, मनुके, पिस्ता आणि नाचणीचं पीठ अशा प्रकारे भाजून घेत आहे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत तुम्ही पाहताय. आणि अशाच प्रकारे मी थोडंसं गव्हाचं पीठही भाजून घेत आहे. मखाना आणि थोडीशी मेथी. त्यानंतर तूप टाकून त्यामध्ये हे डिंक भाजून घेतलेलं आहे. हे सगळे ड्रायफ्रुट्स आणि पीठ मी भाजून घेतलेले आहेत एका साईडला. त्यानंतर सर्व बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये आणि सगळ्याचे पीठ करून घ्यायचे आहे. याचे पीठ करून घेतलेले आहे आणि आता त्यामध्ये टाकत आहे गूळ. तर ही गुळाची अर्धी ढीप मी इथे टाकलेली आहे तुपामध्ये आणि तिचे जे हे तुकडे आहेत ते एकदम बारीक मऊसर करून घेते, म्हणजे लाडू खाताना हे गुळाचे तुकडे तोंडात येत नाही. मध्ये मी हे सगळं मिश्रण आता टाकलेलं आहे मिक्सरमध्ये बारीक केलेलं आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे, सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहतात त्याचा कलर चेंज होत आहे हळूहळू. हे मिश्रण व्यवस्थित बारीक करून घ्या आणि मिक्स करून घ्या. याच्या गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर मी ही दुसऱ्या कढईमध्ये मिक्सर काढून घेत आहे कारण की एकामध्ये मला टाकायची आहे मेथी आणि दुसरी करायची आहे ड्रायफ्रूटचे लाडू. ही मेथी व्यवस्थित मिश्रणात टाकल्यानंतर चांगली हलवून घ्यायची आहे, म्हणजे ती एकाच साईडला कडू लागणार नाही. प्रकारे मी मेथी टाकलेली आहे आणि हे मिक्स केलेलं आहे. सेम मला हे मिक्सचर पण दिसेल, फक्त याच्यात मेथी नाही आहे. सो अशा प्रकारे माझे दोन्ही मिक्सचर झालेले आहेत आणि मेस तर तुम्ही पाहत आहात. एवढे सारे भांडे लागलेले आहेत जे मला आता नंतर घ्यायचे आहेत. आणि मी एक गोल घेतलेला, तसं मी दाखवलं होतं की हा गुळाचा जो पॅकेट आहे एक ढेप मी घेतलेली होती, पण त्याच्यामधला हा अर्धा गुळ तसंच राहिलेला आहे कारण की यामध्ये खूप सारे मनुके टाकलेले आहेत. सो मनुक्यांमुळे ते ऑलरेडी खूप गोड झालेले आहेत, तर जास्त गोड टाकायची मला गरज पडली नाही. आणि मस्त साजूक तुपातले हे लाडू आता मी बनवायला बसत आहे. हे लाडू बनवायला तुम्ही प्रमाण वगैरे असं तुमच्या अंदाजाने घेऊ शकता कारण की मी सर्व अंदाजाने घेते. हे माझे 500-500 ग्रामचे सगळे पॅकेट्स होते ड्रायफ्रूटचे, तर तुम्ही तुमच्या अंदाजाने सुद्धा घेऊ शकता कारण की ड्रायफ्रूटची चव चांगलीच लागते, तुम्ही कोणत्याही अंदाजात घ्या. तर हे मस्त गोल गोल लाडू बनवून घ्यायचे. तयार आहेत आपले सुपर हेल्दी पौष्टिक ड्रायफ्रुट्स आणि मेथीचे लाडू. स्नॅक्ससाठी आणि थंडीच्या दिवसांमध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी एकदम उत्तम पर्याय. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सेव्ह करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी पॅरेंटिंग.